तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता गुड न्यूज. अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार, आता पीएफ मिळणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी अजित पालव, आपल्या सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने आर्थिक सुरक्षितता मिळणार व पीएफ देखील कशा पद्धतीने मिळणार तेच जाणून घेऊया. बघा, तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे? अंगणवाडी एम्प्लॉईज न्यूज अपडेट. अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार, आता पीएफ मिळणार. तर पहा, 11 मार्च 2026 राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. C2ने या संदर्भात देखील सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. आता याच कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण EPF म्हणतो, आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे 9,015 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण EPF म्हणतो, आणि पेन्शन जी आहे ती पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिलेला आहे. बघा, एकूणच सुमारे 915 कर्मचाऱ्यांना EPF आणि पेन्शन योजना लागू करण्याचा निकाल या ठिकाणी आपले प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिलेला आहे. पाहू शकता पुढे अपडेट काय आहे. पाहू आणखीन. आर्थिक सुरक्षितता लाभणार. खरं तर आरोग्य, पोषण आणि महिला बालकल्याण क्षेत्रात हे कर्मचारी अनेक वर्षांपासून मोठे योगदान देत होते, मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती आणि याच निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे. यामुळे अंगणवाडी आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, महत्त्वाचा निर्णय काय आहे? खरं तर सरकारी योजनांमध्ये काम करीत असल्याने खाजगी क्षेत्राचे नियम हे लागू होत नव्हते आणि कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी पीएफचा लाभही मिळत नव्हता. त्यामुळे हे कर्मचारी अनेक वर्ष अडचणीत होते. अमित वशिष्ठ यांनी जिल्हा परिषदेच्या विरोधामध्ये, म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये निकाल या ठिकाणी दिलेला आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे म्हणजे C2चे अध्यक्ष अजित अभियंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा दिला आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे सादर केलेल्या या कायदेशीर मुद्द्यांवरून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे. बघा, रक्कम 60 दिवसात जमा करा. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिलेल्या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्ती करणाऱ्या आस्थापनांचे योगदान मिळून जवळपास 1,084 कोटी 13 लाख रुपये येत्या 60 दिवसात जमा करण्याचे आदेश दिलेला आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे अंगणवाडी वर्कर्स आहेत, म्हणजे अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना आता थेट आर्थिक सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यासोबतच पीएफ सुद्धा मिळणार आहे. म्हणजे आरोग्य, पोषण आणि महिला बालकल्याण क्षेत्रात जे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी अनेक वर्षांपासून मोठे योगदान देत होते, मात्र त्यांना सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती आणि याच निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता लाभणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटकरिता आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.